हे गाइज, होप यू आर डूइंग वेल। कोणीही तुम्हाला विचारलं की हार्ट डिसीजेस किंवा हार्टमध्ये ब्लॉकेजेस का होतात, तर अगदी कोणीही उत्तर देईल की कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे किंवा फॅट कन्झम्पशन जास्त केल्यामुळे तसं होत आहे। परंतु एका संशोधनामध्ये हे लक्षात आलं आहे की कोलेस्ट्रॉल किंवा फॅट कन्झम्पशन आणि ब्लॉकेजेसचा काहीही संबंध नाही आहे। आश्चर्य वाटलं ना? तर यामध्ये होतं काय की तुम्ही जे काही फॅट कन्झम्पशन करताय किंवा जो काही आहार तुम्ही घेत आहात त्या आहाराला तुमचं शरीर योग्य पद्धतीने वापरत नाही आहे आणि ते न वापरल्यामुळे एक प्रकारचा रिस्पॉन्स शरीर देत असतं आणि त्यालाच आपण इन्फ्लेमेशन असं म्हणतो। त्यामुळे ज्या व्यक्तींच्या शरीरामध्ये इन्फ्लेमेशन जास्त असतं किंवा त्या ठराविक अवयवांमध्ये इन्फ्लेमेशन असतं त्या लोकांमध्ये चुकीच्या आहारामुळे, चुकीच्या जीवनशैलीमुळे अशा पद्धतीचे डिसीजेस तयार होत असतात। त्यामुळे तुम्ही जर तुमची जीवनशैली चेंज केली तरच तुम्हाला अशा पद्धतीचे आजार होणार नाहीत। याच्यावर दुसरा कुठलाही शॉर्टकट किंवा मेडिसिन्स उपलब्ध नाहीयेत। नक्की विचार करा।